हातमाग विणकरांना यंदा गणेशोत्सवापूर्वी आर्थिक दिलासा। राज्य सरकारच्या उत्सव भत्ता योजनेसाठी वित्त विभागाने 1,25,97,000 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला। झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्ये होणार बदल। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। कार्याभिमुख लेखापरीक्षण करून सुधारणा सुचवल्या जाणार। मुंबईच्या शिव आणि देवनार इथल्या हवा प्रदूषणामध्ये वाढ। शिव देवनारचा निर्देशांक अति धोकादायक आणि मध्यम श्रेणीमध्ये 6 महिन्यांमधील सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद। राज्यातील कायदा वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षण शुल्कामध्ये वाढ। शुल्क नियामक प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शुल्क वाढीला मंजुरी। लाडक्या बहिणींनंतर आता एसटीच्या लाभार्थ्यांचेही सर्वेक्षण। सवलत मूल्य प्रतिपूर्ती, लेखापरीक्षण, पडताळणी याचे परिवहन विभागाचे निर्देश। चेंबूर झाड दुर्घटनेच्या पहिल्या अहवालाबाबत फेर चौकशी करण्याचा निर्णय। वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी। 3 रक्त केंद्रांवर कठोर कारवाई। मुंबईतील माया ब्लड सेंटर आणि जे महानगर रक्त केंद्राचे परवाने रद्द। रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई। सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय। प्रश्न मार्गी लावण्याकरता महापौर कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक। नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपण बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत। अमित शहा पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी जोरदार झालेली आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्रीच पुण्यामध्ये दाखल झाले। टिळक स्मारक न्यासाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित झालेला आहे। आज त्याचं वितरण होणार आहे आणि ते अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित झालेला आहे आणि तो आज दिला सुद्धा जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होईल। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासंदर्भात आपण अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। वैभव, किती वाजताच्या दरम्यान हा कार्यक्रम असेल? फक्त याच कार्यक्रमापुरते अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत का? काय अपडेट? सुवर्ण, साधारणपणे 12 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। याच कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा ते काल रात्री पुण्यामध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या स्वागताला उपस्थित होते। पुण्याचे महापौर, पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष हे सगळे होते। आणि हा कार्यक्रम जो आहे तो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देशाचे केंद्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोवाल यांना जाहीर झालेला आहे। आणि त्याचं वितरण जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज होत आहे। त्यासाठी मुकुंदनगरच्या महाराष्ट्र मंडळाच्या शाळेच्या प्रांगणामध्ये मैदानात जवळपास 3000 लोक बसतील इतका मोठा हँगर जो आहे तो उभारण्यात आलेला होता। कार्यक्रमाची तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती। साधारणपणे 11:15 वाजता केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते रिट्स कार्ल्टनहून ज्या हॉटेलला ते मुक्कामी आहेत तिथून निघून ते या अण्णाभाऊ साठे पुतळा जो आहे सारसबागेचा तिथे येतील। तिथं अण्णाभाऊंना अभिवादन करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी तिथून इथे येतील। एकूण सगळी परिस्थिती पाहता दिल्लीत झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि विरोधी पक्ष जे आहेत, काही संघटना ज्या आहेत त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती। अनेक ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं जाईल असं आधीच सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांकडून तयार करण्यात आलेली आहे। आतमध्ये येईपर्यंत जवळपास 3 ठिकाणी तपासणी
झाल्यानंतर ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे अशीच लोक या हँगरमध्ये उपस्थित राहतील कार्यक्रमासाठी. आणि साध्या वेशातले 3000 लोकांची बसायची क्षमता असताना साध्या वेशातले जवळपास 1000 पोलीस जे आहेत ते संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. त्याच वेळेला काँग्रेसकडून आंदोलन जे आहे ते केलं जाणार असं सांगितलं गेलं होतं. वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून आंदोलन केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांना आंदोलनासाठी जे उत्सव हॉटेल आहे सातारा रोडचं, म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जवळपास 2 किलोमीटर दूर तिथे जागा देण्यात आलेली आहे. तिथेच वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुद्धा केलं जाईल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शहांच्या दौऱ्यामध्ये काही अनुचित घटना घडायला नको या दृष्टीनं खबरदारी जी आहे ती घेतली जाते. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सुद्धा रिट्स कार्ल्टनला पोहोचलेले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री हे रिट्स कार्ल्टनमध्ये आहेत. नेमकी तिथे त्यांची काही चर्चा होते का, बैठका होतात का, या बाबी समजू शकलेल्या नाही. कारण अत्यंत कॉर्डन ऑफ केलेला हा एरिया आहे. ज्या रस्त्यावरून केंद्रीय गृहमंत्री जाणार आहेत हा सगळा रस्ता सुद्धा पूर्णतः कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. प्रत्येक 100 मीटरवरती एक पोलीस कर्मचारी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून रस्त्यानं कुणी कॉन्वॉयच्या समोर येऊन काळे झेंडे दाखवू नये किंवा तशा पद्धतीची काही आंदोलन करायची भूमिका घेऊ नये यासाठी सुद्धा तयारी जी आहे पोलिसांची ती पूर्ण करण्यात आलेली आहे. नक्की नक्की. धन्यवाद वैभव, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या नियमांमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. केंद्र सरकारनं आजपासून 12 सागरी मैलांपलीकडील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिलेली आहे. मात्र या निर्णयाचा लाभ रत्नागिरीतील केवळ 365 परवानाधारक मच्छीमारांनाच मिळणार आहे. राज्य सरकारनं 12 सागरी मैलांच्या आत मासेमारीवरील बंदी 15 ऑगस्टपर्यंत कायम ठेवलेली आहे. त्यामुळेच एकाच समुद्रासाठी 2 वेगवेगळे नियम लागू झाल्यानंच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण झालाय. याचा फायदा बाहेरील राज्यातील मोठ्या नौकांना होणार आहे, तर स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारचे नियम एक समान कधी होणार असा सवाल आता कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून उपस्थित केला जातोय. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रातली मासेमारी केली जाणार आहे. मात्र राज्य सरकारने मासेमारी बंदीचा जो कालावधी आहे तो 15 ऑगस्ट पर्यंत ठेवलेला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवामध्ये आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. भाई, मला सांगा, आजपासून मासेमारी सुरू होते, मात्र आपली जी कोकणातली मासेमारी आहे ती 15 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय का, आणि नेमकं कायदा एकच असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? राज्य शासन आणि केंद्र शासनाने जो कायदा केलाय की 12 नॉटिकल मैलच्या पलीकडे जाऊन जे धनधनाडगे आहेत ते फिशिंग करतात आणि आम्ही पारंपरिक मच्छीमार यांनी 15 तारखेला मच्छीमारी करा असा जो कायद्यात भेदभाव ठेवलाय तो न ठेवता केंद्र आणि शासनाने एकच कायदा करून एकाच तारखेला फिशिंगला जाण्यासाठी परमिशन द्यावे असं आमचं मच्छीमारांचं म्हणणं आहे. मी सांगतोय, केंद्र सरकारने परमिशन दिलेले आहे काय 12 नॉटिकल बाहेर, पण 12 नॉटिकलच्या बाहेर हे परराष्ट्रातल्या बोटी येऊन तामिळनाडू त्यांचा धमाकूल घालतात आणि आम्हाला सांगतात मच्छीमार तुम्ही बंद राहा. बंद राहून उपासमारीची पाळलेले आहे कोळी लोकांच्या. कोळी लोक उपासमारीचे पाले, कोळी लोकांनी करायचं काय? तुम्ही 15 ऑगस्ट करा, 1 ऑगस्ट करा, पण काय तो कायदा शासनाने अंमलबजावणी एकच झाला पाहिजे ही माझी विनंती आहे. 15 ऑगस्ट हा सर्वसामान्य मच्छीमारांसाठी जो शासनाने कायदा काढलेला आहे तो अगदी योग्य आहे. परंतु 1 तारखेला मासेमारी चालू हा केंद्राने जो काढलेला कायदा आहे त्याच्यावरती सर्वसामान्य मासेमारांची एक चिंताजनक लाट आहे. हे खूप चुकीचं आहे की त्यांनी एकच कोणता तरी दिवस किंवा तारीख निश्चित करावी आणि सर्वसामान्य मच्छीमारांना न्याय मिळावा ही एक विनंती आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे 2 वेगवेगळे कायदे असल्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे बंदर, रत्नागिरी.